बाबांचं जे स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि प्रत्येक मराठी माणसाला हेवा वाटावा असं काम या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून प्रभू रामचंद्रांसाठी गीत गातोनी सुरुवात करतोय गजरा। श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने। देख लो मेरे दिल के नगीनों में, 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 राम जानकी बैठे मेरे सीने, राम जानकी मेरे सीने में। मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में। बुवा मगाशी या मंडळावरती बुवानी शेर मारला, पण बुवा काय आहे, कुठलंही काम करताना बुवा जर एकजूट जर असेल तरच चांगलं कार्य होऊ शकतं, नाही काय? एकदा एकजूट निघून गेली की कुठलंच कार्य हे सिद्धीक जात नाही, लक्षात ठेवा बुवा। कारण कसं आहे, ज्यावेळी केरसुनीचा मुगडा जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत ती कचरा साफ करू शकते, एकदा त्या केरसुनीचा मुगडा ढिला झाला की स्वतः कचरा बनून जाते। म्हणून बुवा या मंडळाने एवढं ताकदीने हे जे कार्य केलेलं आहे, अगदी थोडक्या दिवसामध्ये या रिक्षा चालक मालक संघटनेने आपली एकजूट करून पैसा पै कमावून त्यांनी या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे। मनापासून त्यांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय। सन्माननीय राजेश शिंदे सद्गुरू कृपा कॅटरर्स यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आमचे तबला वादक सन्माननीय विशाल कसालकर यांच्यासाठी आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। धन्यवाद। बुवानी या ठिकाणी मगाशी उदाहरण दिलं की आमच्या भांडूपमध्ये 4-5 मुलांचं ऍक्सिडेंट झालं। बुवा काय आहे, म्हणून मी ते उदाहरण मारलं की संतती जर लायक असेल तिच्यासाठी कमवून ठेवची गरज नाही, पण बुवा आपले मुलं कितपत योग्य आहेत, गाडी चालवण्या योग्य आहेत, काय करतात, समाजामध्ये जाऊन काय करतात, आपलं नाव रोशन करतात की आपलं नाव घालवतायत, हे बघून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवरती संस्कार केले पाहिजे। 10वी पास झालं म्हटल्याच्या नंतर त्याला बाईक घेऊन देऊची काही एक गरज नाही, काय गरज आहे का त्याला देऊची? हा, ताबडतोब 10वी पास झाल्याच्या नंतर नेऊन माळेत उभं केलो म्हणून तो संसार चालवतोच काय? नाही चालवतो। आयुष्याची राखरांगोळी झाली ना, एखाद्या जर एकुलता एक मुलगा जर असला आणि तो जर या ऍक्सिडेंट मध्ये जर मरण पावला, तो काय बाप करणार? त्या मुलाची चुकी नाही आहे, चुकी आहे त्याच्या आई वडिलांची चुकी आहे, बरोबर की नाही? आई वडिलांची चुकी आहे त्याची। अरे लायसन नसते वेळी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्या मुलांना गाडी घेऊन देता, काय उपयोग आहे त्याचा? एवढं राबून बुवा मुलांसाठी आपण काबाड कष्ट करतो आणि तीच मुलं जर शेवटी आपल्याला अग्नी द्यायला सुद्धा जर राहिली नाही तर त्याचा उपयोग काय? काय पैसे कमावून काय त्याचा उपयोग करायचा आहे? आयुष्यामध्ये आपण कमवतो बुवा, आई बाप आपल्यासाठी एवढे कष्ट करतात बुवा, आई बाप एवढे कष्ट करतात की प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर धन कमवत जातो, पण शेवटी बुवा मेल्याच्या नंतर बोर्डवरती लिहिलं जातं निधन म्हणून, नाही काय?
जग जिंकणारा सिकंदर अलेक्झांडरने जग जिंकलं, पण जातेवेळी आपल्या मित्रांना काय सांगितलं की ज्यावेळी माझी अंत्ययात्रा निघेल त्यावेळी माझे हात असे उघडे ठेवा, कारण साऱ्या जगाला समजून दे की मी या जगामधून जातेवेळी माझ्या स्वतःसाठी काय घेऊन चाललेलो नाही. जग जिंकलेलं आहे पण स्वतःसाठी काय घेऊन चाललेलो नाही का बुवा. आज आमचे जीवावर उदार होऊन हे रिक्षा ड्रायव्हर आपला कामधंदा सांभाळतायत आहे. किती महान मोठेपणा आहे बुवा. कारण घरातून एकदा मनुष्य ड्रायव्हर असा आहे की एकदा घरातून बाहेर पडला तो घरी जाईल तेव्हा तो त्या घरच्यांचा, नाही तर तो घरच्यांचा नाही. तर आपली चुकी जरी नसली तर ती समोरच्याची चुकी असून सुद्धा बुवा आपलं ऍक्सिडेंट होऊन मरण येतं नाही का बुवा. सन्माननीय ओमकार कांबळी यांच्याकडून आमचे तबलावादक सन्माननीय विशाल कसालकर यांच्यासाठी हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हर घर में अब एक ही नाम श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में जय राम जय श्री राम, हर घर में जय राम जय जय नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. गाना बोला रे तोरा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर. या ठिकाणी आमच्या बुवांचे वडील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. मनापासून धन्यवाद देतो. असेच संस्कार बुवा आपल्या मुलांवरती चांगले केलेले आहेत. कारण खरोखर आज त्यांनी जी माझ्याबरोबर बारी केली, एकही मला शब्द न बोलता त्यांनी बारी केलेली आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी परमेश्वराकडे लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर. या ठिकाणी बुवांचे वडील आमच्या सुयश काराणे बुवांचे वडील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आमचे दोन्ही पकवादक यांच्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर. हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे, भारत में लहराएंगे, भारत में लहराएंगे. राम नाम का पीके प्याला जय श्री राम, राम नाम का पीके प्याला राम की धुन में डोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बुवा आता जर पोटपूजा जर झाली असत ना तर आपल्या जागेवर येऊन बसण्याची विनंती आम्ही तुमका करता. मित्र परिवार हे सगळं आपल्याला भेटतच राहतो. नंदूच्या जोडीत जर राहुला तर नंदू तुमका घेऊन मालाडला सुद्धा जायतो. हा या ठिकाणी नंदू नाईक आमचे मालाडवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक भजन प्रेमी, कुठेही कार्यक्रम असू दे नंदू नाईक त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित असतात. या ठिकाणी आमचे परममित्र मार्गदर्शक सन्माननीय माडिक बुवा यांच्याकडून हे माझ्यासाठी आशीर्वाद रुपये 200
₹1 पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. बुवा काय माहिती, आपण सगळ्यांवरती गाणी म्हटली नाही काय, सगळ्या देवदेवतांची गाणी म्हटली. तुम्ही मगाशी परत सांगतास की आपला काय बुवा, आमचा कायच नाही हा, तुझा माझा काय हा, काय सांग माका. अरे 50% आरक्षण स्त्रियांका मिळालेला, तुमका आमका काय नाही हा. अरे देवळात सुद्धा आपल्या जागा नाही हा. देवळात गेलास तर बघा, पूजा देवळात, आरती देवळात, अर्चना देवळात. आपल्यासाठी काय हा, आपल्यासाठी फक्त पुरुषांसाठी एकच ठेवलेला घंटा, कुणी यायचा वाजवायचा आणि घरात जायचा. तुझ्या माझ्यासाठी काय हा, काय नाही हा. अरे आज बुवा अशी परिस्थिती झाली हा की देवळातलो देव सुद्धा चोरून नेताना लोकांना लाज आणि शरम वाटत नाही, नाही काय. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या हिंदवी स्वराज्यासाठी रक्त आटवलं, पण नालायकांनी काय केलं बुवा, त्या माझ्या महाराजांचा फोटो बुवा शिवाजी ते पुडाविडी आहे ना त्याच्या बंडलावरती छापला गेला. अरे माझ्या राजाची एवढी कीर्ती कमी आहे काय रे हा. टाकून बंद करूच नाही. आणि तू सांगता काय दारूमुळे, काय दारू काय ती वाईट हा दारू. अरे त्या दिवशी माका एकाने सांगितल्यान, म्हणता आयुष्यात म्हणता इल्याच्या नंतर एकदा सुद्धा कधी इंजेक्शन घेऊक नाही, आणि कोरोनाच्या काळात जो बूस्टर डोस होतो तो सुद्धा घेऊक नाही, फक्त एकच डोस घेतलंय, कच्ची म्हणता मारलंय. रोज सकाळ संध्याकाळ कच्ची मारलंय, डायरेक्ट किटाणू मरून गेले हा. त्यामुळे बुवा त्याच्यात ताकद हा बरोबर हा, पण ती किती घेऊची. मगाशी सांगितलंच ना, शेंगदाण्याने जर गुळाची संगत केल्याने ते त्याचा प्रसाद बनतो, पण तेच जर दारूची संगत केल्यानंतर त्याचा चकना होता, नाही काय. अरे शेंगदाण्या वाटाण्यांका डोळे नसताना सुद्धा त्यांचा चकना म्हणतात हा. ह्यो शाळेत असतानाच अतिरेकी हा, ह्यो माझं जोडीवालो शाळेत असतानाच अतिरेकी. बाईने ह्याका प्रश्न विचारल्याने, अरे सुयश, महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला, ह्यांनी सांगान टाकल्यान काय, गुरुजीनू माका शाळेत आई वडिलांनी शिक्षण घेऊन साठी पाठवलेला, बाळतपणाची नोंदी घेऊन पाठवलेला नाही, होय ना. परत एवढं पोचलेलो होतो, परत गुरुजींका काय सांगता, गुरुजींनी सांगितले 4 वेळा नापास. गुरुजींनी सांगितले, अरे सुयश, अरे तुझ्या एवढा वयाचा असते वेळी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तू अजून हयच. परत ह्या माणसानं उद्धट उत्तर दिले. गुरुजींका काय सांगता, गुरुजीनो तुमच्या वयाचा असते वेळी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, तुम्ही अजून हयसास. परत त्याच्यानंतर त्या बाईने शिकू फाटकबाई, पुढचा तास फाटकबाईंचा. फाटकबाई आल्या आणि त्याला सांगितलं, रे सुयश, तुझं नाव छान आहे, पण मला सांग, मी काल तुला 2 शब्द लिहायला दिले होते, ते जरा फळ्यावर लिहिशील का, सखाराम आणि तुकाराम. एका काय लिहूक सांगितले, सखाराम आणि तुकाराम. सखाराम लिहिल्यान, पण परत बाईंका म्हणता, बाईनो तुकारामाची तू पहिली का दुसरी, तुकारामाची तू पहिली का दुसरी. म्हणजे त्या हेका मनाचा होता उकार, पण बाईंनी वेगळं अर्थ केल्याने, बाईंनी चांगला शेलावून काढल्याने या बॅकग्राऊंड याचा, होय ना रे. भांडुपला लय मजा येईल ना. एक गाणं म्हणत 500-500 रुपये पेटी भरली, आणि त्याच्यात परत आणखी दुसरे पैसे होते ते पिशवीत भरल्याने परत पेटी भरली हा. काय संदीप पुजारे बुवा म्हटल्याच्या नंतर हास्याचा निव्वळ झरा, बरोबर की नाही. पण बुवा आजकाल अशी परिस्थिती झाली आहे, तू मगाशी सांगितलंस ना की मनोरंजन जर नाही तर भजन रसिक थांबवा बघित नाही हा. पण तू भारी माणूसच भारी आहेस हा. मध्यंतरी एका टकल्यांच्या स्पर्धेत उतरलेलो असतो, काय बोललो नाही बाकी, त्यांना काय बोलतो हा. एवढ्या सन्माननीय राजेश शिंदे, सद्गुरू कृपा कॅटरर्स यांच्याकडून हे माझ्यासाठी ₹201 पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे पण मी सांगते ना, मी जर जोक सांगितला ना, एखादा किस्सा सांगितला, तर आपण तो कोणासाठी सांगायला पाहिजे, ह्या त्या समोरच्या बुवा डोक्या व्हाया ना, माती खाल्यानी की नाही का सांगून हा. एवढे चांगले कार्यक्रम असते वेळी सुद्धा त्यांनी तो जोक सांगून सत्यानाश त्याचं केलेलं, कोणाबरोबर कसं सांगावं ह्याचा प्रत्येका डोक्यात दिलेला ना.
आज बुवा आपण इथे टीका लावतो ना, काय टीका लावतो, काय या सहनशीलतेचा आणि केंद्रबिंदू इथे आहे. म्हणून बुवा प्रत्येकाने टीका लावला पाहिजे. पण आज बुवा टिकली गेली, हातातले बांगड्यो गेलो, गळ्यात डवली नाया. हा आज बघतोच फॅशन एवढी वाढली आहे बुवा, लग्नात फक्त आता जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट वरती जाऊची रवली आहेत. लग्न झाल्याच्या नंतर नवरा नवरी पाया पडाक जातात ना, नवरा नवरी पाया पडाक जातात, तेव्हा पाया पडाक गेल्याच्या नंतर बुवा ती काय टी शर्ट आणि जीन्स घालून जातात. म्हातारी घराकडे असतात, ती ओटी भरता ना, काय सांगता लेकी आता रुमाल हाणलंच तर त्याच्यात 4 दाणे बांधान घेऊन जा आणि नारळ होतो पिशवीतून घेऊन जा, कारण ओटी तर तुझ्या पदरात भरू शकत नाही, कारण पदर रवलोच नाही. हा बुवा आज माणसाचा जन्म सिझरी शिवाय होत नाही आणि मृत्यू व्हेंटिलेटर शिवाय होत नाही. हे सगळं ऐकान ठेव. माझा परत खेते तुका सांगा गावात माझा नाही आता, पण बुवा कोणीतरी लिहिलेलं आहे, कारण चांगले विचार आपण दुसऱ्यांच्या समोर मांडले पाहिजे. कारण आज या व्हॉट्सअपच्या दुनियेत सगळी माया हरून गेलेली आहे बुवा, माया हरून गेलेली आहे. बरोबर की नाही. आज ह्या व्हॉट्सअपने जेवढं जगाला जवळ आणलेलं आहे तेवढं बुवा माणसाला माणसापासून दूर लोटलेलं आहे. आज एखाद्याची मीटिंग चालू असू दे आणि एखाद्या माणसाक फोन येऊन दे, तो डायरेक्ट काय करतो, फोन कानाक लावतो, हॅलो 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 करत कोपऱ्यात बाहेर जातो की समजायचं ह्यो लवंगाटाचो फोन. काय त्याका थंय रेंज नाही, अरे 4 चौकात बोल ना काय ता, पण त्याका थंय रेंज नसतली, बाहेर रेंज येणार. बरोबर ना. 11:10 झाले, माझ्या हेंका सुद्धा गाडी गावाक आहे, ते सुद्धा तकडेच जातले, नाही तर परत तुझ्यासारखा हयत त्यांना थांबा झाला का. जेवलाच तरी ना रे. हा नाही, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला वाटतो की कार्यक्रम लवकर संपवावा. सद्गुरू कृपा कॅटरर्स सन्माननीय राजेश शिंदे यांच्याकडून पुनश्च एकदा या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. बुवा काय सगळ्यांवरती गाणी म्हटली, पण बुवा आयुष्यामध्ये आपल्याला ज्यांनी जन्म दिला, ह्या समाजाचं चित्र ज्यांनी आपल्याला दाखवलं ते आपले आई वडील बुवा सगळ्यात श्रेष्ठ आहेत. त्या आई वडिलांसाठी बुवा जर एक गाणं म्हटलं असतात ना, माका ऊर भरून येईल असतं. कारण कोणत्याही बुवाने आपल्या आई वडिलांसाठी जर गाणं म्हटलं ना तर ते बुवा वावगं ठरत नाही, लक्षात ठेवा. कारण आई वडिलांनी जे आपल्यासाठी केलंय ते अगणित आहे. आई वडिलांनी जन्म आपल्याला दिलाय, म्हणून बुवा आज आपण या मानाच्या सन्मानाच्या खुर्चीपर्यंत बुवा पोहोचलेलो आहोत. कसले नंदू कसले पैसे टाकायचं गावाक जाव. अरे गुलामा तू त्या का पैसे कशात म्हणून देतो. हा त्यांच्याकडे काय कमी हा. पण नंदू नाईक म्हटल्याच्या नंतर बुवा म्हणून काय सांगितलं, बुवा पैसा सर्वस्व नाही आहे, बुवा पैसा सर्वस्व नाही आहे. माणसाचं मन मोठं असायला पाहिजे. घर किती मोठं असलं तरी त्या घरामध्ये माणुसकी आणि त्या मनामध्ये आपुलकी पाहिजे. आज या नंदू नाईककडे बुवा पैसे नसताना सुद्धा बुवा तुमच्यासाठी 200 रुपये त्याने पुढे केले, ही त्यांची दानत आहे बुवा, नाही काय. नंदूने कुठेही कार्यक्रम असू दे, बिना चपलाचा सुद्धा मनुष्य त्या ठिकाणी जाऊन पोचतो, नाही काय. म्हणून बुवा आपला काय नाही बुवा, म्हणून काय जाताना फक्त नाव कमवून जाऊचा. ज्यावेळी भजन जेव्हा चालू होणार ना कुठे पण, तेव्हा आमची नंदूची आठवण होणार. अरे नंदू त्या कार्यक्रमात आवर्जून यायचो, पण नंदू आज योग नाही. बरोबर की नाही. हे बुवा कुठेतरी त्यांनी जपलेलं आहे. आज एवढे पैसे त्याच्याकडे पैसे नाहीत, पण सुद्धा बुवा कोणीतरी त्यांना आल्याच्या नंतर 100-200 रुपये निश्चितच त्यांना देण्यात येतो. पण तो गेल्याच्या नंतर आपल्या मालकाकडे ते पैसे नेऊन देणार. कदापिही त्यांनी दारूला शिवलेला नाही. असा आमचा हा भजन रसिक, एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी. कौतुक कोणी कोणाचं करावं बुवा. चांगल्या माणसाचं कौतुक कोणी करतो, चांगल्या माणसाचं कौतुक कोणी करतं, नाही काय. पण ज्याने परिस्थितीने गांजवलेलं असेल तरी बुवा त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. हे बुवा त्याच्या डोळ्यात ते अश्रू आहेत, नाही आनंद अश्रू आहेत. रडला म्हणजे त्याच्या आनंद अश्रू आहेत. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय राणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय, त्यांना लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आई वडिलांसाठी एक गीत सादर करतो, ऐका.
आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईने देह तुझा घडविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला. आईने केले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार, बाबाने पेलला तुझा भार, बाबाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा शिजविला, बाबाने देह त्याचा शिजविला, बाबाने देह त्याचा शिजविला. सावली आईचा पदर झाला, घामात भिजून बाबा तो झाला, घामात भिजून बाबा तो झाला, घामात भिजून बाबा तो झाला. आई शिजली तुला चंदन केला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला. आई शिजली तुला चंदन केला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला. आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात. आई चंदनासारखी आपल्या मुलांच्या संगोपनासाठी झिजत असते नाही. बाबा काय हो, आम्ही गेलाव तिकडे गेलाव, पण संस्कार करणारी ही मुलांची आई असते, बरोबर की नाही बुवा. आज ज्यावेळी आम्ही लहानपणी आईचा पदर ज्यावेळी धरून चालायचो, त्यावेळी आई आपल्या पदराने आपलं तोंड पुसायची नाही काय, पण आई काय सांगायची, बाळा माझा पदर खराब आहे, तुझं तोंड खराब होईल. पण आजची मॉडर्न आई मुलांचं जर तोंड पुसायचं असलं तर आई काय सांगता, बाबा माझा पदर खराब होईल नाही काय. अशी परिस्थिती आज वेगळी झाली आहे, जमाना बदलत चाललाय, मॉडर्न आई नाही काय. काय म्हणतोय बघा, आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे, पांग फेडशील कसे दोघांचे, पांग फेडशील कसे दोघांचे. मोल लावशील कसे प्रेमाचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. कोणी मिळेल का तुझा पाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाल, आईचे मोल कसे लावाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण आपल्या आईने आपल्याला 5 दान दिलेले आहेत बुवा. आपल्या आईने आपल्यासाठी 5 दान दिलेले आहेत. पहिलं दान म्हणजे बुवा, या जगामध्ये पहिलं पाऊल ठेवण्यासाठी आपल्या उदरामध्ये जिने जागा दिली ती आपली जन्मदाती आई आहे. दुसरं
दान म्हणजे प्राणदान. ज्यावेळी आईची नाळ आपल्याशी जोडलेली असते बुवा, त्यावेळी आई आपल्या श्वासातला अर्धा श्वास आपल्या मुलांसाठी देते. म्हणून दुसरं दान दिलेलं आहे प्राणदान. तिसरं दान दिलेलं आहे बुवा रक्तगट. आईचा आणि मुलाचा रक्तगट मुलाला चालू शकतो. आईचा रक्तगट मुलाला चालू शकतो, मुलाचा रक्तगट आईला चालू शकतो. हे बुवा विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे. हे तिसरं दान आहे. चौथं दान दिलेलं आहे बुवा अस्थिदान. ज्यावेळी आपली आई आपल्याला दूध पाजते त्या दुधामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. म्हणून बुवा हजारो जरी वर्ष आपला सांगाडा जरी जमिनीमध्ये गाडलेला असला तरी त्या मांसाचं कुजून माती होते पण हाडाची माती होत नाही. हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे. हे चौथं दान. आणि पाचवं दान आपल्या आईने आपल्यासाठी दिलेलं आहे ते बुवा लज्जादान. कुठेही आपली आई कुठेही आपल्या मुलाला घेऊन असू दे, ज्यावेळी आपल्या मुलाला भूक लागते ना, कशाची पर्वा न करता ती आई आपल्याला दूध पाजते बुवा. कोण आपल्याला बघते आहे याची पर्वा करत नाही. हे 5 दान आपल्या आईने आपल्यासाठी दिलेले आहेत. म्हणून त्या आईसाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कोण नाही कोणचा डाळ भात कोणचा बुवा. बायको आपण जेव्हा मरणार ना तेव्हा बुवा बायको फक्त दरवाजापर्यंत, पाहुणे रावळे स्मशानापर्यंत, इलो एकटो गेलो एकटो. फक्त बायको काय मेल्याच्या नंतर हुंदके मारतली काय माका त्यांच्या सती जाऊचा फक्त हातात धरून ठेवतलास ना तोपर्यंत ती हुंदके मारित असणार. एकदा निघून गेल्याच्या नंतर फक्त आठवण फक्त 12 दिवस असतात. नाही काय या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा अजून बसलेले आहेत. महिला वर्गांसाठी मी एक सांगतो, तुमच्या कपाटामध्ये लॉकर मध्ये तुमचे 10 लाख रुपयाचे दागिने असतील. 10 लाख रुपयाचे दागिने तुमच्या लॉकर मध्ये पडलेले असतील. एक पैठणी तुमची 10 15 हजाराची असेल. पण बुवा त्या लाख रुपयाच्या दागिन्यांना आणि त्या लाख रुपयाच्या पैठणीना केव्हा किंमत असेल बुवा, जोपर्यंत 2 रुपयाची टिकली नवऱ्याच्या नावाने तुमच्या कपाळावरती शोभून देत असेल तेव्हा तुमच्या त्या लाख मोलाच्या दागिन्यांना किंमत आहे. ज्यावेळी ही टिकली तुमचे सौभाग्याचा धनी ज्यावेळी तुमच्या कपाळावरून खाली उतरेल ना, तेव्हा ज्यावेळी तुमच्या पाहुण्याकडे लग्न असेल त्या लग्नाला जेव्हा जाणार ना बुवा, तेव्हा 500 रुपयाची साडी नेसून त्या समारंभामध्ये मिरवावं लागेल. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये आपण आपल्या नवऱ्यावरती सुद्धा तेवढंच प्रेम करा. नवऱ्यावरती ज्यावेळी आपण प्रेम करतो, आपल्या आई वडिलांवरती प्रेम करतो, तेवढंच प्रेम आपल्या नवऱ्यावरती सुद्धा प्रत्येकाने करायला शिकलं पाहिजे. नाही काय बुवा, हे स्त्रीधन आहे. आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये बुवा 2 वाट्या असतात. त्या 2 वाट्या म्हणजे कधी कसले असतात ते, आता फॅशन इली मंगळसूत्र घालूची एवढा मोठा पान घालतं. पण बुवा या 2 वाट्या आहेत ना, एक सासर आणि एक माहेर, आणि नवऱ्याच्या नावाने ते मणी असतात ते गुंतलेले असतात. बरोबर की नाही. आजकाल टिकली इली, ती टिकली खै सुद्धा टेकवली गेले. काय जण महिनो सुद्धा त्या बाथरूम मध्ये वास खायच असतं. संदीप पुजारे सांगतात काय, माझ्यासारखं जो नवरा असा जर संडासात चिपकून ठेवलाय महिन्यानं जर पडलो तर मग मारता टाकला फुटवा. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. जास्त तुमची परीक्षा मी घेणार नाही. पण बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. पण बुवा प्रत्येक शाळेमध्ये शिकवलं जातं ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. पण हे शब्द बुवा आज गायब करून कुठले शब्द शिकवले पाहिजेत. ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर प्रत्येक मराठी आणि इंग्रजी शाळेमध्ये शिकवलं तर माझा प्रत्येक मराठी माणूस सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही बुवा. माझ्या भारत देशाने पहिलं पाऊल चंद्रावरती टाकलेलं आहे. माझ्या भारत देशाने पहिलं पाऊल चंद्रावरती टाकलेलं आहे. पण माझ्या मते या भारत देशाचं पहिलं नाव कधी होईल बुवा, कधी होईल ते या जगामधून, या भारत देशामधून वृद्धाश्रम हा शब्द ज्यावेळी गायब होईल त्याच वेळी बुवा माझ्या भारताने चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलेलं असेल. पटलं तर जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. नाही तर काय आहे, प्रत्येक बंगलो बांधता, मोठं बंगलो बांधता, आईची छाया वडिलांची माया, आईची छाया आणि वडिलांची माया. आई वडील वृद्धाश्रमात असतात, फक्त त्याच्या बायकोची छाया घरामध्ये असतात. नाही काय बुवा, तुझा अजून झाला नाही म्हणून तुला समजत नाही, तू हसतोस. तुला वाटतं काय लगीन केलेल्यांची मजा, बरोबर की नाही. तुका वाटत असतात लगीन झालेल्यांची मजा, पण जेव्हा मगे काय होता ना सजा तुका माहिती नाही. हा
हा लगीन आता काय बुवा मगाशी सांगलंच ना की माझं अजून लगीन झालं बुवा. काय काय जणांका आता 40-40 45 वर्षे पोरगे झालेत, आज बायको कोणाक मिळत नाही. काय करणार काय? छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राज्यामध्ये घराघरामध्ये जन्माला येऊ दे. अरे घराघरात जन्म येतले कसे? तर जिजाबाई जर आपण उदरामध्ये मारून टाकली तर छत्रपती शिवाजी महाराज कशाला जन्माक येतले नाही काय? आणि त्याचा सुद्धा दुसरा एक कारण आपल्या मुली जन्माक काय येत नाही, कारण त्याका चावल लागली ना की आपली माघारीन आता गरोदर हा की तो काय करता, नारळ घेतल्यान एक अगरबत्तीचो पुडो घेतल्यान की देवळात जातो आणि देवळात गाराणा घालतो. काय बा देवा महाराजा माझी बायको गुरुवारा गरोदरा माझी बायको माका पहिलोच झील होऊ दे. देव ऐकतानी परत झील घालता जन्मात. काय करणार? आता माझे 2 पोरगे माका प्रश्न पडलेलो काय करायचा काय? त्यांना सांगलंय मी मामाच्या खांद्यावर हात ठेव म्हणून. बघ बाबा काय मध्यंतरी सरकारचा एक नियम इलेलो. एक सांगते तुमका गजराची सुरुवात करते कारण हसताच म्हणून. काय मध्यंतरी सरकारचा एक नियम इलेलो, जे का 5 पोरगी त्याका रेशन फ्री. 4 वालो चाळावलो पेपर घेऊन येलो घराकडे आणि मागांनी खड्यात सुनत हाक मारल्यान गो गुणग्या गो पेपरात काय बातमी लिहा ती वाचलं. बायको म्हणता ओ पेपर तुमच्या हातात माका कसा काय समजतला? तो गो थांब जरा गो जेका 5 पोरात त्याका रेशन फ्री. बायको म्हणतात तेव्हा सांगत होते तेव्हा जाऊन पडियत झोपला. आता काय 5व्याचा सांगतात माका. तरी सुद्धा तो म्हणाक लागलो ऐकलंच गो गप राहू जरा. कोरोनाच्या काळात ह्या व्हॉट्सअपवर माझा या खूप जुळलेला आणि त्याच्यापासून लांबच्या देशात गावात माका एक पोरगो जर रेशन जर फ्री मिळत असत तर त्याका घेऊन येऊ काय? बायको म्हणाक लागली आजच माझं रेशन फ्री मिळत असत तर घेऊन येवा. ह्यो गेलो मोठी हुशार गेल आणि पोरग्या घेऊन येलो घराकडे आणि खड्या सुनत आपल्या मागांनी हाक मारल्या गो गुणग्या गो ह्यो बघ 5वं घेऊन येलोय. त्याची बायको दोघांकाच घेऊन येली हातात धरून. अरे बापरे 1 2 माझ्या हातात 3 दोघा गेली खय? बायको विचारलं मला असा काय गो दोघा गेली खय? बायको म्हणता ओ आवाज खाली. काय पेपर तुम्हीच वाचता? जेनी पेपर वाचल्यान आपापलं होतो तो घेऊन गेलो. काय करणार काय बुवा इटम ना. काय जाता जाता थोडक्यात आपली मजा करून या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. मग अशी काय रक्ताचा काय सांगत होतं म्हणजे मी त्या डायग्नोस्टिक सेंटर हाता चुकीचा म्हणून सांगितलं. मध्यंतरी गेलंच त्या डॉक्टरकडे. ती गंमत सांगा तुझी. मी एकदा गेलेलो आहे डॉक्टरकडे. ते आमच्या बाहेरचे डॉक्टर PK नागडा डॉक्टर ते PK नागडा त्या नागडा डॉक्टरांकडे मी गेलोय मी बसले आपलं रक्त वगैरे तपासलंय. रक्त तपासलंय तर माझं पण रिपोर्ट काय व्यवस्थित दिलो. त्याच्यानंतर डॉक्टर माका तपासल्याने मी पुढे गेले तर ती नवीन 2 नर्स होते. ह्यो इलो रक्त तपासू ह्यो त्या आपल्या कंपाऊंडरने आतमध्ये बोलवलं जावा. माझा हिने बघलेला माझा रक्त तपासताना बोंबाटले ना तर हिने ऐकल्या रक्त तपासताना आणखी मोठमोठ्या रडाक लागलो. अरे म्हटलं तू कशा रडतो? बॉन्ड माझा कापला तू कशा रडतो? तर नाही म्हणा बोललो तुम्ही रक्त तपासून दिला म्हणून तुमचा बोट कापल्या. माका लघवीचा त्रास आम्ही लघवी तपासू केलंय तर काय कर. पाच मिनिट. अच्छा मार्केट घेऊन ये. बघ सागर असाच असता मग पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्यांना सांभाळतो नाही काय त्यांचे लाड पुरवतो मग ते सांगतात हा बाबू कथा जावा घेऊन जावा तुम्ही बाबू हा गेली मग घेऊन देते. गजराला या ठिकाणी सुरुवात करतोय. या ठिकाणी अजूनही माझे परममित्र सन्माननीय राजू आणि सन्माननीय तुषार गावडे या ठिकाणी उपस्थित आहे. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद असल्या मावळीसाठी करा. कारण नालासोपाऱ्यामध्ये बुवा कुठेही बारी असू दे
ते दोघे जण आज कार्यक्रम ऐका केले आहेत ना, तुमचा कार्यक्रम त्यांनी आज ऐकले नाही, निश्चितच तुमका या नाला सफाऱ्यात बारी दिल्याशिवाय राहणार नाही. त्या दोघांचा नंबर घेऊन ठेवायचो. दिवाळी मधी नवरत्नाक त्यांचा फोन घेऊन ठेवायचो. इलो कोणतो तरी फोन, कोणतो नाही आईचो फोन इलो. तिथं माहिती आहे 11:30 अजून जिलान फोन केल्या नाही, मिस कॉल दिल्या. आल्या जीवनी गड्या राहू दे अशी तुझी कीर्ती, आल्या जीवनी गड्या राहू दे अशी तुझी कीर्ती. रावण आणि राम नामाचा घे अर्थ जाणूनी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राजा राम राजा राम जय जय राम राजा राम. दोघांच्यातही साम्य होते राय अक्षराचे, नीतिमत्ता सोडून फसला रावण हो कर्माने, रावण हो कर्माने, रावण हो कर्माने. सूरमणी संगीत गवैया रावण पंडित नाचे, दगड तरला पाण्यावरती श्रीराम वदता वाचे, श्रीराम वदता वाचे, श्रीराम वदता वाचे. अरे सोडून दे हे वाईट असलं, सोडून दे हे वाईट असलं, नाही संगती येणार रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणून. जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी. वा काय गजराचा, मी काय त्याचा आता पतावणी करत राहत नाही कारण उशीर भरपूर झालेला आहे. रावण आणि राम या दोघांची नावामधले पहिलं अक्षर एकच आहे, पण राम नामामुळे बुवा पाण्यावरती दगड सुद्धा तरले आणि अहंकारामुळे रावण लंका सोन्याची होती तरी सुद्धा खाक झाली नाही काय, बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतोय बघ, एका तुका ज्ञानात नाही आले या संसारी, श्रीकृष्णाने अवतार घेऊन राहिला तो पंढरी, राहिला तो पंढरी, राहिला तो पंढरी. भजन कीर्तनी देव डोलती घे मुखात अमृतवाणी, व्यसन नव्हे हे भजन गड्या तू करू नको मनमानी, करू नको मनमानी, करू नको मनमानी. कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ हाक देती स्वर्गातुनी, रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणुनी. जय जय राम घडविले रामदर्शन, श्रीराम स्पर्शाने कापित केल्या केली ती उद्घटून. कर तू संगत नेहमी चांगली होशील रे पावन, संकट काळी तुला तारण्या येईल तो धावून, येईल तो धावून. दुर्जनांची संगत, दुष्ट दुर्जनांची संगत, दुष्ट दुर्जनांची संगत, दुष्ट दुर्जनांची संगत, दुष्ट दुर्जनांची संगत. हे आता सोडून रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणून. जय जय राम हरी, राजा राम हरी,
सैरा वैरा आवर घाल मनाला रामनामाच्या सोप्या मंत्राने जागविया देहाला रामनामाने मुक्ती मिळाली शेवटच्या रावणाला रामनामाने त्या रावणाला मुक्ती मिळाली कारण आकाशामध्ये भिरभिर हिरक्या मारणारा पक्षी बुवा प्रभू रामचंद्राच्या चरणावरती मरण पावला हा आणि प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा पुत्र शोकाने मरण पावले का म्हणून संगत नेहमी चांगली करायला पाहिजे रामनामाने मुक्ती मिळाली शेवटच्या रावणाला रामनामाचा घोष हा श्रीधर रामनामाचा घोष हा श्रीधर रामनामाचा घोष हा श्रीधर सदा करी हो भजनी रावण आणि रामनामाचा